नमस्कार. #कृपास कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला मस्त असे कच्च्या केळाचे वेफर्स. हो, घरीच असे मस्त बनवता येतील असे मस्त असे हे कच्च्या केळ्यांचे वेफर्स मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर मी इथे हे 5 ते 6 केळी घेतलेली आहेत, कच्ची केळी घेतलेली आहेत. त्या कच्च्या केळ्यांचं आता आपण पुढचं देठ आणि मागचं देठ पूर्णपणे काढून घ्यायचं आणि त्याची वरची सालं काढून घ्यायची. आपण या केळावरचे पूर्ण साल असे काढून घेणार आहोत. हे बनाना चिप्स अगदी बनवायला खूप सोपे आहेत. अगदी झटपट असे घरीच हे बनवता येतात. आणि कच्ची केळी सुद्धा बाजारात भाजीवाल्यांकडे सहज उपलब्ध होतात आपल्याला. तुम्ही जर कधी भाजी आणायला गेला तर ही नक्की कच्ची केळी आणून बघा आणि याचे वेफर्स नक्की करून बघा. हे पहा, आता मी पूर्ण केळांची सालं काढून असे मी पाण्यात ठेवले आहेत, कारण ते केळं काळी पडू नयेत म्हणून. आपण अशीच जर ठेवली तर ती काळी पडतात. म्हणून अशी मस्त ही केळं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पाण्यामध्ये आणि काळी देखील पडत नाही. आणि मी एकीकडे एका वाटीत 1 चमचा हळद घेतलेली आहे आणि 1 चमचा मीठ घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी. हे हळद आणि मीठ मिश्रण एकत्र करून ठेवायचं. आता हे कधी आणि कसं वापरायचं मी तुम्हाला पुढे सांगतेच. हे वापरल्याने आपल्या चिप्सला मस्त अशी चव येईल. आता मी ते तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. तर बघा, मी इथे ही किसणी वापरलेली आहे. आपण चिप्स करण्यासाठी, बटाट्याचे चिप्स करण्यासाठी जो वापरतो तेच इथे आपल्याला वापरायचं आहे. आणि हो, काळजीपूर्वक करा, तेल गरम असणार आहे. मी इथे आधी थोडंसं केळ तेलात बुडवून घेतलेलं आहे, कारण किसणीला चिटकू नये म्हणून, कारण चिकट असतात कच्ची केळं. आणि असं तेलावरतीच असं पकडून मी पटापट त्या गरम तेलावरतीच मी हे चिप्स पाडून घेणार आहे. हे पहा, तुम्हाला दिसत असेल मी कशा प्रकारे करत आहे ते. तुम्ही देखील काळजीपूर्वक, गरम तेल असतं तर काळजीपूर्वक हाताळा ह्या सर्व गोष्टी. पण बनवायला खूप सोपे आहेत हे चिप्स. हे पहा, मी ह्या एवढ्या तेलामध्ये एकच चिप्स म्हणजे एकच केळ वापरलेला आहे. जास्त केळं देखील वापरायची नाहीत, नाहीतर एकमेकाला ही चिप्स चिटकून बसतात. म्हणून एक केळ आपण इथे किसून घ्यायचं आधी. हे पहा, मी इथे तयार केलेलं मिठाचं आणि हळदीचं पाणी केळ किसून झाल्यावर वरती वापरलं आहे. आधीच तेलात टाकायचं नाही, नाहीतर तेल अंगावर उडू शकतं, कारण तेल गरम असतं. चिप्स जेव्हा आपले तेलात पाडून होतील तेव्हाच हे मिठाचं आणि हळदीचं पाणी त्यावरती आपल्याला वापरायचं आहे. आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो देखील करायची नाहीये आणि जास्त फास्ट देखील करायची नाहीये. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे चिप्स असे मस्त कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. आणि हो, सारखं लक्ष द्यायचं चिप्सकडे, कारण पटकन करपण्याची किंवा जास्त लाल होण्याची शक्यता जास्त असते. आपण हे घरी बनवलेले केळ्याचे चिप्स खूप पातळ असतात, त्यामुळे जरा लक्षपूर्वक देऊन आपण सारखं या चिप्सला हलवत राहायचं आहे, करपू द्यायचं नाहीये. पण चवीला हे चिप्स एकच नंबर लागतात. ते पण ताजे ताजे एकदम फ्रेश असे हे चिप्स लागतात खाण्यासाठी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे पहा, मी ते सारखं हलवते आहे. जोपर्यंत याचा चुरचुर चुरचुर असा आवाज कमी होत नाही तोपर्यंत समजायचं की अजून आपले कुरकुरीत चिप्स झालेले नाहीये. याचा आवाज जेव्हा कमी होत जाईल तेव्हा आपल्याला समजून येईल की हे चिप्स आता तयार होत आहेत ते. हे पहा, इथे आता आपले चिप्स तयार होत आहेत. मस्त कलर देखील बदललेला आहे. आणि एकदम प्रमाणात तेलात जास्त चिप्स सोडायचे नाहीयेत आपल्याला.
एक एक करून केळी आपण चिप्ससाठी सोडू शकतो. जास्त सोडलं की खूप गर्दी होईल आणि जास्त व्यवस्थित भाजले देखील जाणार नाहीत चिप्स. बाहेर करतात ते खूप मोठ्या प्रमाणात करत असतात. खूप मोठी कढई असते त्यांची, तेल जास्त प्रमाणात असतं. आणि आपण हे घरी करतोय तर आपण हे व्यवस्थित अगदी प्रमाणातच करायचं आहे. ते देखील काळजीपूर्वक. हे पहा, मस्त आपले असे चिप्स तळून झालेले आहेत. तुम्हाला फरक लगेच जाणवत असेल, आधी कसे होते आणि आता कसे दिसत आहेत ते. तुम्हाला अजून एकदा मी ही ट्रिक करून दाखवते की चिप्स तेलामध्ये कसे सोडायचे आहेत ते. हे पहा, किती व्यवस्थित तेलावरती पडतायत ते चिप्स आणि मोकळे मोकळे सुटसुटीत होतात. तर अशाच ट्रिकने, अशाच पद्धतीने तुम्ही देखील नक्की ट्राय करा. आता मी पूर्ण हे चिप्स सगळे तळून घेते. हे सुद्धा चिप्स आपले आता होत आलेले आहे. हे पहा, मी तुम्हाला इथे प्रमाण दाखवते. मी इथे हे 1 केळाची चिप्स इथे दाखवते मी. किती झालेले आहेत एका केळ्यापासून चिप्स. असे मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. तुम्हाला आवाज येत असेल त्याचा. आणि चवीला देखील खूप उत्कृष्ट असे हे चिप्स असे लागतात. हे बघा, पटकन तुटले की तुटले जात आहेत. मस्त असे कुरकुरीत असे हे चिप्स होतात. आपल्या लहान मुलांसाठी बाहेरून आणण्यापेक्षा हे घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आहे की नाही छान आणि मस्त अशी सोपी रेसिपी? चला मग, एक लाईक या रेसिपीला आणि अशा छान छान रेसिपींसाठी #रुपास कुकिंग अँड ट्रॅव्हलिंगला नक्की सबस्क्राईब करा. चलो, बाय बाय.